नमस्कार, मी अंकिता. स्वागत आहे आपल्या सर्व गणेश भक्तांचं एक विचारच्या चॅनलवर आणि सोबतच आपल्या बाप्पा स्पेशलच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये. आणि आपले स्पेशल पार्टनर्स असणार आहेत संस्कृती उत्सव नवी मुंबई, सन्मान गणरायाच्या भक्तांचा 2026. मित्रांनो, उत्सव म्हणला की डोळ्यासमोर येतो तो ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाची ती देखणी मूर्ती. आज आपल्या सोबत आहेत बाप्पाचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते, ज्यांनी अवघ्या काही वर्षातच खारघरचं नाही तर अख्ख्या नवी मुंबईकरांना आपल्या भक्तीने वेड लावले. होय, मी बोलते आपल्या खारघरच्या मोर्याबद्दल. तर माझ्यासोबत आहेत या मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव चौरे, नमस्कार, आणि आपले कार्याध्यक्ष माधव शिंदे. नमस्कार. आणि गेल्या वर्षी ज्यांना सर्वोच्च कार्यकर्ता म्हणून एक अवॉर्ड पण भेटलाय, तेही दादा आपल्या सोबत आहेत, सुमित कट्टीमनी दादा. नमस्कार ताई. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न आपल्याला जातोय की सगळ्यात पहिली वीट कधी रचली गेली आपल्या मंडळाची? नमस्कार. 2005 ला ऍक्च्युली मी इथे 2000 राहायला आलो खारघरमध्ये, आणि 2005 ला या ठिकाणी मी, आमचे सहकारी कैलासवासी कुंडलिक साळुंके आणि माझे मित्र रमेश गायकवाड, आम्ही तिघांनी अलिबागला जाऊन 4 मंडळं रजिस्टर करून आणली. त्याच्यामध्ये पहिलं सेक्टर 21 रहिवासी विकास मंडळ, दुसरं आम्ही सांगलीकर, कारण मी स्वतः मूळचा सांगलीचा आहे, त्यानंतर समता परिषद आणि एक महिला मंडळ. अशी 4 मंडळं आम्ही 2005 ला अलिबागला जाऊन रजिस्टर करून आणली. ती आमची सुरुवात. आणि नंतर आम्ही 2005 ला सेक्टर 21, जिथं आमच्या फार मोजक्या बिल्डिंग होत्या आणि फार कमी कार्यकर्ते असताना आम्ही गणपती उत्सव सुरू केला 2005. तर पहिल्या गणपती उत्सवाची म्हणजे पहिल्या वर्षाची काय अशी जुनी आठवण वगैरे काय? आता पहिल्या गणपती उत्सवाची फार मजेशीर आठवणी आहेत आम्हाला. गणपती फार छोटा, कार्यकर्ते तर नाहीच नाही. अच्छा. म्हणजे कुठून आणायचे? 4-5 बिल्डिंग सेक्टर 21 मध्ये, की ज्या आता 150 बिल्डिंग आहेत, पण त्या काळामध्ये फक्त 4-5 बिल्डिंग. सगळ्यात एक संकल्प, ज्ञान साधना आणि माझी स्त्री आम्ही, या 4च बिल्डिंग. अच्छा. आणि बाकीच्या सगळ्या कन्स्ट्रक्टेड वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे आम्ही जी सुरुवात केली ती एक सामाजिक कार्याची ओढ म्हणून करूया सुरुवात, हळूहळू कार्यकर्ते जमतील. आणि अशा पद्धतीनं मग आम्ही एक 5-6 जणांनी बसून गणपती उत्सव यावर्षी आपण साजरा करायचा म्हणून चालू केला. त्याचा आज आपण पाहतोय वटवृक्ष झाले. तर पहिलं बजेट काय होतं मंडळाचं? म्हणजे आता त्या काळामध्ये पाहिलं तर 2005 ला फार कमी बजेट होतं, कारण गणपती त्यावेळेला हे सगळ्या महागाईच्या जमान्यामध्ये, आज कुठल्या कुठे महागाई गेली तेव्हा कमी होते, त्यामुळे बजेट हे आमचं साधारण 1 लाखाच्या दरम्यान होतं, लाखाच्या आसपास. तर या संदर्भात खारघरचा मोर्या हे नाव कसं पडलं मंडळाला? मुळामध्ये अंकिता, सुरुवातीला आमच्या डोक्यात असं काही नव्हतं. आता ही मास मीडिया, प्रिंट मीडिया, तुमच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, इंस्टाग्राम, अमुक वगैरे, फेसबुक. मुळामध्ये सेक्टर 21 रहिवासी विकास मंडळ असं आम्ही नाव दिलं. आता ते फ्रेमच्या बाहेर गेले, कारण आमच्याकडे 36 सेक्टर आहे, आणि आम्ही तेव्हा नाव आणलं होतं रजिस्टर करून सेक्टर 21 रहिवासी विकास मंडळ. आम्हाला वाटलं होतं की हा एवढाच आपला विकास. पण आज परिस्थिती अशी आहे की आमच्या सेक्टरमधल्या सगळ्या सेक्टरमधून आमचे कार्यकर्ते मंडळाचे आहेत. इव्हन आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुर्भे, नवी मुंबईतलं एक तुर्भे ठिकाण आहे, तिथले कार्यकर्ते आमच्या मंडळात सहभागी आहेत. तुर्भेमध्ये, तुर्भे कुठे आणि खारघर कुठे, पण आज ऑल ओव्हर सेक्टर मधून आमच्याकडे कार्यकर्त्यांची रीग लागलेली फेसबुक किंवा या मीडियामुळं. त्यामुळे आज आमच्याकडे शेकडो कार्यकर्ते, मुलांनी थोडं हे सगळं प्रिंट मीडिया, मास मीडियावर टाकल्यामुळे खूप प्रसिद्धी आता आमच्या मंडळा गणपतीला आलेले. आणि आमचं तेव्हा नाव असंच होतं, सेक्टर 21 रहिवासी विकास मंडळाचा गणपती. अच्छा. तर खारघरचा मोर्या हे नाव कसं आलं? खारघरचा मोर्या हे मुलांचं कार्यकर्त्यांची हे होती, त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून ते नाव आलं 2024 ला. आणि मुलांनीच ते नाव ठरवलं का आपलं खारघरचा मोर्या म्हणून कार्यकर्त्यांनी मिळून. तर कार्यकर्त्यावरून मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की आता बघ, कार्यकर्ते म्हणून ज्या आतल्या गोष्टी असतात त्या आपण मोठ्यांपर्यंत नाही नेत सहजा करून,
तर असं काय चुगली वगैरे होतात का, काय भांडाभांडी होते का कार्यकर्त्यांमध्ये? आता ताई, आता कसं सांगू, मी दोघं पण बसलेत बाजूला. तर काय होतं, हे मंडळ बोललं तर ताई, हे सगळं गोष्ट आलं काही आता आम्हालाही काही गोष्ट यांचे पटत नाहीत, यांनाही काही गोष्ट आमचे पटत नाहीत. कारण एज डिफरन्स आहे, एज बरोबर. गॅप आहे. यांनी 2005 मध्ये जे मंडळ चालू केलेलं तेव्हा ते यांचे विचार आहेत सगळे. हम्म. पण असं नाही, ते दोघंही खूप सपोर्टेड आहेत मंडळाला, कार्यकर्त्यांना खूप सपोर्ट करतात. फक्त तेवढं त्यांचं हेच आहे की आम्हाला सांगून करा, जे करताय ते मोठं करताय, दिव्य करताय, सांगून करा. आता तुम्हाला एक मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो, 2000 नाही आय थिंक 24ची. तर यांना आम्ही मूर्तीची हाईट नव्हती सांगितलेली, का म्हणून ते ओरडतील म्हणून. अच्छा. तर झालं काय, मंडपवाला आला, मंडपची हाईट किती ठेवायची, तेव्हा मला वाटतं शिंदे काका होते. तर हे विचार होते, मूर्तीची हाईट 9 फूट आहे, तुम्ही मंडप का इतका मोठा घेताय. आम्ही यांना सांगितलं नव्हतं असं काय आहे करून, मूर्ती 12 फुटाची 11 फुटाची आहे. तर आम्ही कसं तरी कन्व्हिन्स केलं मंडपवाल्याला सांगून की असं असं आहे दादा, तुम्ही यांना काय सांगू नका, अच्छा. तुम्हाला पैसे मिळण्याशी मतलब तुमचे. तर सगळं झालं, मूर्ती आली. काही कारणामुळे आमचे जे वरिष्ठ आहेत ते खारघरमध्ये आगमनाचं सगळं बघतात आणि आम्ही सगळी पुरं मूर्ती आणायला जातो, असं दरवर्षी असतं. तर मूर्ती आली खारघरमध्ये, ते ह्यांना अगोदर समजलं नाही आपलीच आहे का करून. ती उंच फार, वरून आमची ट्रॉली 4 फूट, त्यात ती अजून भव्य दिसते अरे. मूर्ती. तर ती आली मूर्ती, ट्रॉलीवर आमचे कार्यकर्ते होते, तेव्हा यांनी ओळखलं की आपलीच मूर्ती आहे करून. आई शपथ. तर खूप काही गोष्टी तेव्हा, म्हणजे काही झालं नाही, थोडस झालं चर्चा की असं कसं मूर्तीची हाईट कशी वाढली वगैरे झाले. पण सगळं, आणि त्या वर्षी आगमन आमचा जो गाजला 2024 मध्ये, आणि 2024 मध्येच आम्ही खारघरचा मोरया हे नाव ठेवलं होतं. अच्छा. का, कारण आम्हाला तो उत्तम प्रतिसाद मिळत होता. कारण 2023 मध्ये आम्ही मूर्ती आणलेली लालबाग परेलवरनं, अरुण दत्ते जे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत, आणि ती मूर्ती त्यांनी इतकी सुंदर बनवली की ते बघायला बाहेरून लोक आली, बाहेरचे कार्यकर्ते जुळले, कारण ते बघत होते की हा मंडळ काहीतरी मोठं करण्याचा विचार करतंय, तर त्यांनाही मजा येत होती, तेही जुळले आम्हाला. तर असं करून मग 2024 मध्ये आम्ही मूर्ती कामोट्यातनं आणली, कारण तिकडचा एक लालबाग परेल मधला आम्हाला कामोट्यात सापडला मूर्तिकार, आणि तोही चांगला मूर्तिकार होता, त्यांनी चांगली सुंदर मूर्ती बनवून दिली. मग आम्ही अजून थोडा ऍडव्हान्स गेलो, थोडा बजेट वाढला मंडळाचा, मग आम्ही परत मुंबई साईडला मूर्तिकार शोधले. हा, आता जे आमचे विजय मात्रे करून आहेत, मुंबईचे सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत, भांडुपला त्यांचं कार्यशाळा आहे. तर असं झालं. त्यानंतर मग आमचं नाव वाढत गेलं, मंडळाचं बजेट वाढत गेलं, आम्ही हळूहळू आणखी आगमन, विसर्जन आणखी भव्य दिव्य करायला लागलो. मंडप आमचं अर्धा ग्राउंड आम्ही यूज करतो, आमचं नाही बोललं तरी 2000 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त मोठं ग्राउंड असेल. हा, आणि खारघरमध्ये अशी जागा कोणाकडेच नाहीये. खारघरमध्ये सर्व गणपती बाप्पा रोडवर मंडप लावून, म्हणजे रोडवर जो मंडप असतो त्याच्यात असतात. आमच्याकडेच अशी एक जागा आहे प्रॉपर की आम्ही तिथं काही करू शकतो. फक्त थोडं हळूहळू बजेट वाढलं तर आम्ही अख्खा ग्राउंड यूज करू, त्यात काय शंका नाही. तर मंडळाचा जो पहिला गणपती होता त्याच्या बजेटमध्ये आणि आताच्या बजेटमध्ये काय अंतर वाटतंय? अंतर तर खूप आहे ताई, कारण कसं आहे, तेव्हा जे ढोल होते, जे वादक होते, त्यांची इतकी काय अपेक्षा नव्हती त्यावेळी. पण आता जर तुम्ही बघाल, जर मागच्या 2-3 वर्षापासून ती वाढलेली आहे अपेक्षा सर्वांची. तर ते मूर्तिकार असेल, कारण महागाई वाढलेली आहे, त्यांचंही हे आहे. तर काय झालं, आता वादन करणाऱ्यांचे बजेट 2 लाख 2.5 लाखापर्यंत गेले, आगमनचे, विसर्जनचे. तर त्यामुळे बजेटमध्ये तर खूप फरक झाला. त्यानंतर मंडप, आता मंडप आमचा 3-4 वर्षापूर्वी 1,20,000 होता, आता तो 3 लाखापर्यंत गेलाय 2 वर्षात. कारण हाईट वाढली मंडपाची, विड्थ वाढली, सगळ्या गोष्टी आहे. आणि त्यानंतर मग ते सगळं फरक तर फार आहेच. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हा दोघांना असणार आहे, तर आधीच्या काळी म्हणजे पहिले 5 वर्ष समजा, तर त्या वर्षीचं जे त्या आपण छोटंसं गणेश मंडळ आपण हे करायचो, आणि आता तो इव्हेंट मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. तर तुम्ही दोघांनी तो पूर्ण बघितलंय म्हणजे ते, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल, काय डिफरन्स वाटते तुम्हाला त्याबद्दल? आता 2005 आणि आता 2026 याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याचं कारण असं की खारघर फास्ट डेव्हलप झालेलं शहर आहे. मी सेक्टर 21 मध्ये जेव्हा राहायला गेलो तेव्हा 3 बिल्डिंग होत्या,
अच्छा. आज त्या 140 बिल्डिंग झाले सेक्टर 21 मध्ये. ओ. बाकीच्या सेक्टरचं मी नाही बोलत. तेव्हा आम्ही 2005ला सुरुवात केली तेव्हा पब्लिक कुठून येणार, काय होणार, आणि तशीच परिस्थिती. फार फार तर 5-50 कार्यकर्ते. आगमन हा प्रकारच नव्हता. गणपती बेलापूरला एक गाव आहे, काय गावाचं नाव? दिवाळे गाव. दिवाळी गावात आम्ही छोटासा गणपती बुक करायचो. कुंभार नावाचे ग्रस्त होते मूर्तिकार, आणि तिथून आणून बसवायचं. आगमन हा प्रकार नव्हता. छोट्या टेम्पोमधनं आणायचा, बसवायचा. आज 21-22 वर्षामध्ये तो जो इव्हेंट आहे, तुम्ही आता गेल्या वर्षी आला होता, शेकडो लोक सेक्टर 21 रहिवासी म्हणजे खारघरचा मोरया याला पाहण्यासाठी. आमच्या मंडळाचा विसर्जन आणि आगमन एवढं प्रचंड मोठं असतं की आता तरी ते इव्हेंटमध्येच रूपांतर झालंय. मुलांनी त्याची एवढी प्रसिद्धी केली आहे कार्यकर्त्यांनी की सगळ्या बाजूचे लोक, म्हणजे सेक्टर 36 आहेत आमच्याकडे, कदाचित तलोजेपासून अगदी भारतीय विद्यापीठापर्यंत ही सगळी मंडळी आमच्या गणपतीच्या आगमनाला येत असते. आणि आम्ही आगमन नुसतं असं नाही करत, आगमन आमचे जागोजागी बोर्ड लागलेले असतात. संपूर्ण कारगरमध्ये आगमनाचे आमचे बोर्ड असतात मोठे मोठे. या दिवशी गणपतीचं आगमन आहे आणि सर्वांनी उपस्थित राहावं. त्यामुळे आज आमच्याकडे तो मोठा इव्हेंट झालेला आहे. आणि आता ह्या तुमच्या सगळ्या प्रसार माध्यमामुळे ते पुढे कदाचित याच्यापेक्षाही पुढे चांगला इव्हेंट होऊ शकतो. तर माझा पुढचा प्रश्न आपल्याला असणार आहे, तर आपल्या मंडळात म्हणजे जेव्हा बाप्पा बसतो तेव्हा आपण छोट्या मुलांसाठी असे कॉम्पिटिशन्स ठेवतो, सांस्कृतिक उपक्रम ठेवतो. तर आतापर्यंत आपण मंडळामध्ये असे काय काय उपक्रम ठेवलेले आहेत? आम्ही पहिल्या वर्षापासून दररोज आमच्याकडे भजनी मंडळ असतं. संध्याकाळी भजन असतं आणि मध्ये मध्ये आम्ही प्रवचन आणि कीर्तन पण ठेवलेलं आहे. आणि मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि शुद्धलेखन स्पर्धा. आणि हे सगळे उपक्रम दरवर्षी आम्ही राबवतो. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम पण आम्ही दरवर्षी ठेवतो. आणि महिलांचा संगीत खुर्ची कार्यक्रम आणि महिलांच्या उत्स्फूर्त जसा प्रतिसाद असेल तसं आम्ही महिलांच्या विचाराने बरेचसे कार्यक्रम आम्ही राबवत असतो. गेल्या वर्षी आम्ही गणपतीच्या ते क्ले असतात ना, क्ले गणपती मोठं शॉप आले रिलायन्स डिजिटल म्हणून, त्याच्यामुळे स्पॉन्सर होते. ते खूप छान अशा प्रतिकृती क्ले पासून मुलांसाठी कार्यक्रम होता. अतिशय उत्तम प्रतिसाद, छान मुलांनी बनवल्या होत्या आणि ते लोकांना आवडलं. एक प्रोग्राम गेल्या नाही, याला मी अजून बायफरफिकेट करतो. ऍक्च्युली आमचे रिलायन्स डिजिटल हे स्पॉन्सरशिप दिलेली त्यांनी. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या मंडपात नका करू हे प्रोग्राम, तुम्ही आमच्या स्टोअरमध्ये करा. क्ले मेकिंग, गणपती आयडल मेकिंगचं त्यांनी ठेवलेलं. त्यानंतर सर्व लेडीजसाठी मोदक मेकिंगचं वर्कशॉप ठेवलेलं त्यांनी. तर आम्ही त्यांच्या स्टोअरमध्ये आणि प्रचंड असं प्रतिसाद आपल्याला भेटलेला तेव्हा महिलांचा पण. आणि सेक्टरमध्ये तर कमीत कमी 100-200 लहान पोरं आहेत, त्यातनं कमीत कमी 60-70 तेव्हा आलेली त्या क्ले मेकिंग वर्कशॉपला. त्यानंतर आमचं आगमन मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं असेल की नाही माहित नाही, आमचा एक डान्स होता. कारण आमची मागच्या वर्षी मूर्ती होती खंडोबा रूपात गणपतीची, मल्हारी रूपात. तर ते आम्ही मागच्या वर्षी गोंधळ हे ठेवलेलं आगमन मध्ये. तर ते डान्स ग्रुपनी इतकं सुंदर डान्स केलं की ती व्हिडिओची व्ह्यूज कमीत कमी 50 लाख क्रॉस केली त्या व्हिडिओनी. 50 लाखाच्या. आणि बरेच न्यूज चॅनल मध्ये आले. त्यानंतर आम्हाला खूप न्यूज चॅनलवाल्यांकडनं फोन आले की आम्हाला तुम्ही व्हिडिओ शेअर करा, रॉ व्हिडिओ तुम्ही शेअर करा, तुम्ही काढले असेल तर. तर अशी खूप प्रसिद्धी त्या डान्समुळे पण मिळाली. आणि आता त्या डान्स ग्रुपला हैदराबाद, तेलंगणा इथून सगळीकडून ऑर्डर मिळते. तर ते आमच्यासाठी गेम चेंजिंग ठरलं तो डान्स तिथं. आणि बाकीच्या सामाजिक उपक्रमामध्ये दरवर्षी आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो. आरोग्य शिबिर, ब्लड कॅम्प पण ठेवतो. आणि आजूबाजूचे जे काही हॉस्पिटल असतात ते स्वखुशीने आम्हाला तिथे त्यांचं योगदान देतात. गेल्या हिंदुजी हॉस्पिटलचं 1 वर्ष ठेवलं होतं, मेडिकवरचं आमच्याकडे ठेवलं होतं, आणि अपोलोचं 1 वर्ष ठेवलं होतं. आणि स्थानिक तिथले काही आमचे डेंटिस्ट आहेत, त्यांनी डोळे तपासणी, स्थानिक दवाखान्यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही अनाथ आश्रमामध्ये मुलांना अन्नदान वाटप केले.
वा. आणि कोविडच्या काळामध्ये स्वतः मी वैयक्तिक बसून 750 लोक जी गरजू होती, 750 लोकांना 3 महिने आम्ही राशनचं किट दिलंय. हो. जे वा. NGO मार्फत आम्ही ते एक महत्वाचं काम केलं. त्याचं खूपच म्हणजे जे रिक्षावाले 3 महिने घरी बसून होते, कामवाल्या बायका, वॉचमन लोक, अशी गरजू लोकांची लिस्ट बनवली. 750 लोकांचे आम्ही सेक्टर 21, सेक्टर 12, सेक्टर 11 असे 4-5 सेक्टरमध्ये आम्ही त्याचं किटचं वाटप केलं. वाव. तर तुम्ही तर तुम्ही बाप्पासोबतही असे सामाजिक कार्य करते हे ऐकून खूपच बरं वाटलं, खूपच छान वाटलं. असेच तुम्ही पुढे करत राहू हीच आमची अपेक्षा आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. तर माझा पुढचा प्रश्न असणार आहे, आपण रॅपिड फायर थोडे प्रश्न घेऊयात. हरकत नाही. तर सगळ्यात पहिला प्रश्न असणार आहे माझा दादा तुझ्यासाठी. तर कार्याध्यक्ष कडक की अध्यक्ष कडक? एकच उत्तर सांगायचं. कार्याध्यक्ष. का? कारण यांना मेन म्हणजे हवं असतं डिसिप्लिन. ओके. हा, अध्यक्ष आपले आहे थोडे सॉफ्ट कॉर्नर घेतात, पण कार्याध्यक्ष पण त्यांचंही बरोबर आहे. मंडळ डिसिप्लिन असलं तरच असली पाहिजे. हा, तरच मंडळ, कोणी मंडळाला नाव नाही ठेवत असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे बरोबर आहे. तर ते तिथं आमचा गणपती असतो त्या ग्राउंडमध्ये त्यांच्या दिवसातनं 4 चक्र असतात. बाबा आपली पोरं काय करतायत ग्राउंडमध्ये, कार्यकर्ता म्हणून. काही चुकीचं काम तर होत नाही या ग्राउंडमध्ये. त्यांची रात्री ते चक्कर मारतात एक, कारण रात्री लाईट बंद असते ग्राउंडमध्ये. कोणी काय म्हणजे काही चुकीचं तिथे हे नाही हे करत नाही आहे. केलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते मला तर वाटतं कार्याध्यक्ष कडक आहेत आणि हे कोणीतरी एक कडक मंडळात असलाच हवा, बरोबर. असायलाच हवा. तर ते आहेत कडक. आपलं खरं तर मंडळ पण एक कुटुंबच असतं, तर कुटुंबच त्यामुळे असतं. कोण कडक आणि कोण सॉफ्ट आणि हे आम्हाला काही बोलले त्याचा आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याला कधी राग नाही आला, कारण ते आमच्या वडिलांसारखे आहेत आणि ते फक्त मंडळाच्या हितासाठीच बोलतात. वाव. खरंच असलंच पाहिजे. असं एका तरी मंडळात असं एक तरी जण असलंच पाहिजे. खरं तर आता मला दुसरा प्रश्न आहे तो तिघांना पण आहे. तर बाप्पाच्या आगमनाच्या वेळी आणि बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी सगळ्यात जास्त आवडतं कुठलं? म्हणजे आवडतं पण नाही बोलू शकत आपण, म्हणजे भाविक आपण होतो ना की बाप्पा आलेत, आगमनाचे बाप्पा आले तरी परत जाणार आता, किंवा विसर्जनाच्या वेळी की बाबा चालले पण परत येणार आहेत. भाविकताई आम्ही दोन्ही वेळी होतो. कारण कसं आहे, मी तर दोन्ही वेळी होतो, कारण मी गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बसून मी हे विचार करतो आता पुढे करायचं काय, पुढच्या वर्षी काय वेगळं करू शकतो, कसं बाप्पाला अजून आपण हे करू शकतो. तर मुळामध्ये काय माहिती आहे का, की आगमनाची इतकी सुंदर तयारी आम्ही असते आमच्या कार्यकर्त्यांची, की कार्यकर्ते आता सप्टेंबरला आपला तो गणपतीचा आगमन आहे. आमची मीटिंग जून पासून सुरुवात होते आणि त्या मीटिंगला शेकडो कार्यकर्ते, म्हणजे मुलांना एवढी उत्सुकता असते आगमनाची, ती आगमन कधी येतंय, गणपती कधी येत आहेत अशी आतुरतेनं ही सगळे कार्यकर्ते, म्हणजे अगदी पदाधिकाऱ्यापासून कार्यकर्त्यापासून सगळे आतुरतेनं वाट बघतात. आनंतर निश्चितच होतो, इव्हेंट करायचा आहे. आणि विसर्जनाच्या वेळी मुलं दरवर्षी जसं कार्य करतात तसं विसर्जनापर्यंत अत्यंत नेटानं, मेहनतीनं, कष्टानं, आणि थोडंसं गणपती विसर्जन झाल्यानंतर पुढच्या वर्षी आता काय काय करायचं याचे प्लॅन ठरतात. म्हणजे आदल्या वर्षापासून सुरुवात होते. इव्हन आम्ही गेल्यानंतर संध्याकाळी सुद्धा आल्यानंतर गणपती विसर्जन करून मुलं म्हणतात याच्यापेक्षा आणखी पुढच्या वर्षी नेटानं करूया, हा आधीच ठरलेला असतो प्लॅन, वर्षभर त्याच्यावर काम चालू असतं. विसर्जन करून आलं मंडपात आम्ही जेवतोय सगळेजण, आम्ही अध्यक्षाला बोललो असतो काय हे आज या वर्षी असं झालं, या वर्षी आपण तसं करायचं. ते असं एक विसर्जनच्या दिवशी सगळेच आम्ही कार्यकर्ते भावूक होतो, कारण बाप्पा आम्ही इतक्या 3 महिने मेहनत घेतो, 10 दिवस आपण बाप्पाला सेवा करतो बाप्पाची, आणि बाप्पा मग जातो तेव्हा थोडासा भावूक होतो. पण नंतर आगमनाच्या दिवशी सुद्धा आम्ही जे 3 महिने मेहनत घेतलेली असते, आणि मग जेव्हा बाप्पा येतो आणि जो आमचा आगमन सक्सेसफुल ठरतो तेव्हा मंडपात आम्ही बाप्पाला सुखरूप बघतो. आता मुंबईवरनं सुद्धा आणताना आम्ही वाशी ब्रिज क्रॉस केल्यावर श्वास घेतो, कारण तो एक बोलतात ना, तो एक आपली बाउंड्री लागते तसं एक असतं. हा, तर नवी मुंबईला आपल्याला काय टेन्शन नाही कोणाचं काय, तर तसं एक असतं. तर आम्ही हायवेवरनं येताना सुद्धा टेन्शन असतं. सगळे आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या बाजूला असतात, ट्रॉलीच्या बाजूला गाड्या चालत असतात, आणि एकदम आम्ही स्लो येत असतो. वाशी ब्रिज क्रॉस केलं की आम्ही सुखाचा श्वास घेतो. तिथं सगळी पोरं खातात, पितात, जेवतात, आणि नंतर मग आम्ही तिकडनं पुढे जातो. मग आमचे वरिष्ठ नेरूळ किंवा बेलापूरला हायवेला थांबलेले असतात, यांनाही खूप उत्सुकता असते. ते नेरूळ बेलापूर हायवेला थांबलेले असतात, बाबा कधी येते आमची मूर्ती करून. तर मग बाकीचे लोक आम्हाला पुढे जॉईन होतात, असं आहे.
आणि आमचं कसं आहे, आम्ही एक दिवस अगोदर मूर्ती आणतो. हो. आता हे आगमन आज आहे तर आम्ही काल मूर्ती आणून खारघरमध्ये ठेवतो, कारण जर ट्रॅव्हलिंग रूट आहे खूप हा. लांबचा आहे, त्यानंतर काही होऊ शकतं, सांगता बरोबर, येत बरोबर. नाही. कधी काही पावसाचे दिवस आहेत, काही होऊ शकतं. म्हणून आम्ही एक दिवस अगोदर आणतो, त्याला प्रॉपर पॅकिंग करून तिथं ठेवतो आम्ही. एक आमची सेफ जागा आहे आणि मग तिकडनंच आम्ही दुसऱ्या दिवशी बरोबर. संध्याकाळी 5ला 4ला आम्ही मूर्ती काढतो मूर्ती बाहेर. काढ. बरोबर. हा, पण आदल्या दिवशी जेव्हा आम्ही मूर्ती आणतो तेव्हा रात्री कमीत कमी 30-40 लोक जमलेले असतात तिथं मूर्ती बघायला, हो. ही मूर्ती कशी असेल करून, कारण पूर्ण पॅक असते ती मूर्ती, हा. दिसत नसते. तर सगळे 3 महिने आम्ही जी मेहनत घेतो, आगमनाचा दिवस असतो त्या पुढचं सगळेच दिवस आमच्यासाठी खूप भावुक असतात. आता 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी वाटतं आता 4-5 दिवस राहिलेत अजून, झाले बाप्पा जातील आता. तर ते दिवसही दुःख तर खूप होतच. पटापट जातात गणपतीचे 10 दिवस. सगळ्या काही गोष्टी आहेत. तर माझा पुढचा प्रश्न असणार आपल्या कार्याध्यक्षाचे. तर आता लांबून आपला बाप्पा येतो, तर आपण तिकडे खारघरमध्ये थांबलेले असतात, तर तेव्हा आपल्या मनात काय धाकधूक होते की बाबा कार्यकर्ते आहेत, सगळे मुलं आहेत, व्यवस्थित आणतील ना सगळं, काय काय म्हणजे हे होणार नाही ना नाही सगळं? नाही, आपल्या एरियामध्ये गणपती येईपर्यंत सतत फोनवर कॉन्टॅक्ट असतो. हो. परत ते त्याचं आधी एस्कॉर्ट करावं लागतं, तर कुठे बॅनर लावलेत, कुठे अच्छा. गणपतीला अडथळा येणार आहे, कुठे एखादी झाडाची फांदी आहे. तर ही गणपती यायच्या आधी त्या दिवशी सकाळपासून हे सगळ्या म्हणजे 4 दिवस आधीच झाडाच्या फांद्या कुठे लागण्यासारख्या आहेत का, तर काय आधीच कमानी बांधलेल्या असतात, बॅनर लावलेले असतात. हे कमी. सगळ्या गोष्टी त्या आधी त्या मंडळाला सांगून ते सोडून घ्याव्या लागतात. तर त्यामुळं कधी कधी मग ते आगमन आमचं लेट होतं. लेट होत. बरोबर. त्यामुळं थोडंसं हे होतं, शाब्दिक थोडंसं होतं. मुळामध्ये- हा. हे होतं, कसं होतं, एक टायमिंग असतो ना, बरोबर. कारण ढोलवाले बिचारे 5 वाजल्यापासून असतात आणि मग ते जर 8 वाजले तर थोडंसं शाब्दिक थोडंफार होतं, हा. पण ते काय तेवढं पुरतं हे असतं. आणि तसं बघायला गेलं तर ते 4 महिने आधीच आगमनाचे वेध लागलेले असतात. आमची पहिली मीटिंग जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. तिथून मग जुलैमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये पत्रक वाटलं जातं बरोबर. परमिशनसाठी, वर्गणीच्या परमिशनसाठी. रितसर पत्रक देतो आणि त्याच्यानंतर एक 8-10 दिवसांनी आमची वर्गणी चालू होते. 1-1.5 आणि- महिन्यामध्ये टोटल 140 बिल्डिंग कव्हर करतात मुलं. वा. डिसिप्लिन आहे आमच्याकडे. आम्ही डिसिप्लिन मध्ये आणि विदाऊट परमिशन आम्ही कोणत्या सोसायटीत जात जात नाही नाही. शक्यतो. परमिशन लेटर देतो त्यांना. कार्याध्यक्ष म्हणाल तसे कडक आणि थोडं सॉफ्टपणा, Okay. पण मुलं कशी असतात, हौशे गौशे नवशे. बरोबर. हा. आणि मंडळ सोयीचेने म्हटल्यानंतर कोण काय सगळ्या देईल गोष्टी असतात. योगदान, तेच बाकीचे त्यामुळे- आमचे कार्यकर्ते आमचे सो खर्चाने, स्वतःच्या खर्चाने आम्ही आमचं बाकीचं. आणि त्यामुळे तर आम्ही काय या करतो, वर्षीच्या बाप्पाचा काय म्हणजे कॉन्सेप्ट आहे आपला, थोडक्यात काय सांगाल बाप्पा? ह्या वर्षीच्या बाप्पाचा कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे मॅडम, आणि हे आम्ही रिव्हील आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा केलेलं नाहीये. ओ. इतकं कॉन- सस्पेन्स आहे, suspense सगळ्या काही गोष्टी आहेत. कारण कार्यकर्ता हा असतो थोडा भोळा, सगळेच कार्यकर्ते हो. हे काय असतात, आमचं मंडळ म्हणजे सगळ्यांना आपल्या मंडळाचा अभिमान असतो, तर ते एकमेकांना सांगत असतात हम्म. की बाबा आमची मूर्ती अशी आहे तशी आहे. तर आम्ही बरोबर. कोणाला सांगितलं नाही, फक्त एक रफ स्केच दाखवलेला आहे त्यांना. अच्छा. तर आहे तर मूर्तीच्या रोज डेली अपडेट आम्ही मूर्तिकाराकडे घेतोय. खूप चांगलं काम चालू आहे. 2 दिवसा अगोदर आम्ही मूर्ती बघून आलो. खूप सुंदर काम चालू आहे. प्रबळ मध्ये खूप वेगळं काही बघायला भेटणार आहे यावर्षी, आणि आगमन मध्ये सुद्धा 100% लोकांना बघण्यासारखं आगमन होणार आहे. 12 तारखेला आमचं आगमन आहे खारघरच्या मोरयाचं. 12 तारखेला 5:10 आमचं आगमन सुरू होईल. सगळ्यांना खारघरमध्ये सगळ्यांना लोकेशन माहितीच आहे, कुठे आगमन सुरू होतं आणि कोणत्या ठिकाणी काय वेगळं होतं. तिथे एक नवरंग करून चौक आहे आमच्या खारघरमध्ये. त्या चौकात आम्ही काहीतरी वेगळं करतो दरवर्षी. तर ह्या वर्षी सुद्धा खूप काही वेगळं आहे त्या चौकात. आणि मग पुढे आगमन आमचं जसा चालतो तसा. तर अंकिताताई, तुमच्या एक विचार चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नवी मुंबईकरांना आणि मुंबईकरांना सुद्धा आवाहन करतोय की 12 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजल्यापासून आपलं आगमन सुरू होणार आहे खारघर या ठिकाणी. सर्वांनी आवर्जून बघायला या. नवी मुंबईमधलं सर्वात उत्कृष्ट आगमन असणार आहे आपलं ह्या वर्षी, कारण खूप काही वेगळं, आणि मूर्ती सुद्धा मला तर वाटतंय नवी मुंबईतली सर्वात उत्कृष्ट मूर्ती असणार आहे आपली. कारण आपण खूप काही त्याच्यात बदल केलेले आहेत. हाईटमध्ये बदल आहे, प्रबळमध्ये बदल आहे मागच्या. तर सर्वांनी आवर्जून बघायला या मूर्ती. आणि संस्कृती उत्सव नवी मुंबई हे तर आपल्याला पाठिंबा आहे यांचा दरवर्षी. हेही आपल्या मूर्ती दरवर्षी बघायला येतात, आणि अशी अपेक्षा आहे की यावर्षी त्यांच्याकडून आपल्याला उत्कृष्ट मूर्तीचा पुरस्कार सुद्धा मिळावा. खरं तर तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पुढेही असे तुम्हाला अवॉर्ड्स भेटावे अशी हे इच्छा आहे. तर खरं तर नवी मुंबईकरांनो, आम्ही आगमनाला जाणार आहे आणि तुम्ही या अशी आमची अपेक्षा आहे. तर आता पुढचा माझा प्रश्न तिघांनाही जातोय की आता गेल्या वर्षी किंवा आधी असं काही भास झालाय का, म्हणजे असं काही वाटलंय की बाप्पा खरंच आपल्याला भेटायला आलेत असं काही? तर तुम्ही ताई हा प्रश्न विचारल्यामुळे मला एक अनुभव आठवला. 2024 मध्ये जेव्हा आम्ही कामोठ्यामधनं मूर्ती आणत होतो, तेव्हा कामोठ्यात रोडवर एक वायर गेलेली. पावसाचा दिवस होता आणि ती वायर साधी वायर नव्हती की बाबा काठीने किंवा कशाने वर करून मूर्ती पास होईल. ती वायर होती करंटवाली. ते बाहेरूनच करंट जात होती, त्यात आवाज सुद्धा येत होता. ते करंटचा आवाज येतो तो सुद्धा येत होता. आणि ती मला माहित नव्हती गोष्ट की मी त्या फ्लो मध्ये होतो. मी कुठेतरी पडलेली काहीतरी उचललं आणि मी ती लावायला गेलो त्यात. आणि तेवढ्यात कोणीतरी एक माणूस आला, त्यांनी माझा हात पकडलं की वायरला करंट जाते, नको लाव. तर तिकडे तर एक मी वाचलो त्या दिवशी. आणि दुसरी गोष्ट आहे, ती मूर्ती तिकडनं पासच होणार नव्हती. आम्हाला रूट चेंज करावाच लागला असता आणि दुसरा रूट सुद्धा जो होता तोही रिस्की होता. तर आम्ही म्हणलं आता करायचं काय. तर आम्ही विचार केला आता प्रबळ आपण खोलूया. पण मला असं वाटत होतं की मूर्ती जाईल, बाकी कोणालाच वाटत नव्हतं असं. कारण ती क्लिअर दिसत होतं की मूर्ती नाही जाणार, कुठेतरी लागेल. आणि प्रबळ होतं लोखंडाचं फ्रेम असते मागे त्याला, तर ती करंट पास होणार, खूप काही होऊ शकतो. पण आणि तिकडे बसलेले सगळे मार्केटवाले भाजीवाले ते सुद्धा बोलत मूर्ती नाही जाएगा. पण आम्ही रिस्क घेतली आणि ती मला वाटतं न जाणारी मूर्ती ती फक्त एका इंचनी ती क्रॉस झाली. आणि ते मला वाटतं की बाप्पाने स्वतःची हाईट कमी केली, उंची कमी केली असं तर मला वाटतंय. तर हे माझा अनुभव आहे की बाप्पा खरोखर तिथं आला आणि त्यांनी ते चमत्कार केलं. कारण एवढे जर 50 लोक बोलतात की नाही मूर्ती जाणार, तर ती नाहीच जाणार, कारण सर्वांना दिसत होती. पण ती कशी गेली ते बाप्पालाच माहित आता. तर हा माझा तर एक चांगला अनुभव आहे. सर, आपल्या दोघांचा काय अनुभव असा? तसं पाहिलं तर आम्ही गणपती बसवल्यापासूनच आमची कुटुंबाची म्हणा किंवा सगळ्याच गोष्टीची प्रगती गणपती बाप्पामुळे झाली. छोट्या मूर्तीचं रूपांतर आज हा जसा म्हणाला आमचा सुमित कट्टी की 13 फुटापर्यंत भव्य मूर्ती. खरं तर बाप्पाचीच सगळी आमच्या कुटुंबावर म्हणा किंवा आमच्या समोर मंडळाच्या मुलांवर प्रगती आहे. मुलं खूप शिकली, चांगली झाली, आता उच्च पदस्थ आहेत, जॉब करून सामाजिक काम करतात. ही खरं तर बाप्पाचीच कृपा आहे. आपल्याबद्दल सर? सर्वात महत्वाचं 2012ला आमच्या मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष पुंडलिक साळुंके अचानक एक्सपायर झाल्यामुळं मंडळ म्हणजे 2012 पासून परत आम्हाला मंडळ शून्यातून सुरुवात करावं लागलं. कारण 2012 पासून बाकीचा मी खजिनदार होतो, सर सेक्रेटरी होते. आणि मला आमचे BA पाटील जे सल्लागार होते ते म्हणले तुला आता ते अध्यक्षपद सांभाळावंच लागेल, कारण पद घ्यायला कोणी तयारच नव्हतं. आणि त्यावेळेला आम्ही पहिल्याच वर्षामध्ये आम्ही म्हणजे मंडळ तसं म्हणजे शून्यातून म्हणजे पहिल्याच वर्षी आम्ही परत मंडळ आहे त्या पूर्व पदावर आणलं आणि परत आमची ती एक घडी व्यवस्थित म्हणजे बाप्पाच्या कृपेमुळे आम्ही हे करू शकलो पुढचं. खरं तर तुम्हाला सगळ्यांचेच अनुभव खूपच अविस्मरणीय आहेत. तर आता आपल्यासोबत आपली एक विचारची टीम पण आहे जी ऑडियन्स मध्ये बसलेली आहे. तर त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. तर सगळ्यात पहिला आपण सुरुवात करूया आपल्या रेणुका मॅम सोबत. सर, खूप छान वाटलं तुमचं एक्सपिरियन्स, तुमचं मंडळ आणि तुमचे उत्सव ऐकायला खूप मजा आली. पण मला थोडं याच्या पलीकडे जाऊन असं विचारायचंय की मंडळांचं स्वरूप आता बदललंय. जी संस्कृती तुम्ही पेरली होती त्याला आता कुठेतरी वेगळं वळण जाताना म्हणजे काही मंडळांमध्ये गैरप्रकार चालणं असेल, तुम्ही आता बघितलं असेल अनेक मंडळांमधले काही वाद आहेत. बरं, संस्कृतीचे पण प्रकार, जसं तुम्ही आगमन सोहळे करता त्याचा एवढा गाजावाजा करता की तिथे अश्लील गाणी वाजणं म्हणा, दारू पिऊन, ह्या अनेक गोष्टी होतात. सो ही जी संस्कृतीची विकृती होताना आपल्याला कुठेतरी दिसतेय, तर एक नवी मुंबई सांस्कृतिक शहर घडवताना तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? आणि अनुभवी म्हणून मला आधी आपल्याला विचारावं लागेल की कसा बदललाय आता हा पॅटर्न आणि तुम्ही कसं त्याला थांबवू शकतो? मॅडम, याच्यामध्ये खरं पाहता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु आज 20-22 वर्षामध्ये हे थोडंसं आम्ही मेंटेन केलंय. कारण आमच्याकडे खारघर हे सुसंस्कृत लोकांचं शहर आहे आणि मुळामध्ये आम्ही ज्या सेक्टरमध्ये राहतो
इथं सगळे जवळपास आमच्या मंडळात कार्यकर्ते असू द्या किंवा पब्लिक असू द्या वेल एज्युकेटेड लोक आहेत. त्यामुळे आम्ही या गोष्टी अत्यंत कठोरपणे विसर्जन असू द्या किंवा आगमन असू द्या याच्याकडे अत्यंत कटाक्षानं लक्ष देतो की ही विभत्सपणा जितका कमी करता येईल तो आम्ही करतो. आमच्याकडे महिला असतात, मुलं असतात, मुली असतात, बुजुर्ग असतात, या सगळ्यांकडे आमचं कटाक्षानं लक्ष असतं. आणि आमची जी काही सिनियर मंडळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणताय तसं की काही लोक ड्रिंक्स करतात किंवा काही विभत्सन नृत्य करतात, पण याच्यापासून आम्ही शक्यतो गणपती बाप्पा हा दूर ठेवलेला आहे की असा प्रकार आमच्याकडे फार कमी, म्हणजे अगदी रेअर. आणि जरी आम्हाला लक्षात आला की आमची काही मंडळी असतात की जी छुपे गणपतीच्या विसर्जनाबरोबर आगमनाबरोबर असतात, ते बरोबर त्याला ते पॉइंट आउट करतात आणि त्याला न कळत त्याला बाजूला काढतात. सर हे जे जी संस्कृतीला बिघडवणारी लोक आहेत, आपण तर ती बाजू सांभाळताय, पण त्या बिघडवणाऱ्यांना आमच्या एक विचाराच्या माध्यमातून काय मेसेज द्याल तुम्ही, काय विचार? आता पूर्वी जेव्हा टिळकांनी गणेशोत्सव चालू केला तो खरं तर सगळा समाज एकत्र येण्यासाठी खूप चांगलं कार्य होतं ते. पण आज काय झालं, अक्षरशः काही लोकांनी म्हणजे काही मंडळांनी म्हणजे त्याला धंद्याचं स्वरूप दिलंय असं माझं मत आहे. आमचं तर असं मत आहे पूर्वीपासूनच, अजूनही आम्ही काही मंडळाबरोबर चर्चा करतोय, एक सेक्टर एक गणपती असावा. हा महत्वाचा मुद्दा आहे. एक सेक्टर एक गणपती असावा जेणेकरून प्रत्येकाला सोयीचं, कारण एका काही सेक्टर मध्ये 5-5, 10-10 गणपती असतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, प्रत्येक गणपती मंडळ त्या दुकानदाराकडे किंवा वर्गणीला गेला तर त्याच्यामध्ये ते खटके उडतात. तेव्हा माझं तरी असं मत आहे का एक आता खारघर बसले ते सेक्टर व्हायचे, कमीत कमी एक सेक्टर एक गणपती असावा. आणि शक्यतो गणपतीच्या काळामध्ये वरिष्ठ कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त तिथे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त समाजाच्या हिताचे कार्यक्रम तिथे राबवले जाणे गरजेचं आहे असं माझं मत. तर नेक्स्ट प्रश्न आपला वेदांतजी विचारतील. सर मी मगापासून ऐकत आहे तुमचे उत्तर, खूप छान प्रकारे तुम्ही बोलता. आता मला प्रश्न पडला की तुम्ही जेव्हा हा मंडळ उभं करत होता तेव्हा तुमच्या लाईफ मध्ये किंवा हा मंडळ उभं करताना काय प्रॉब्लेम्स आले आणि तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स फेस करायला लागले? याच्यामध्ये काय आहे की महत्वाचं म्हणजे आर्थिक बजेट. कारण सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्या म्हणीप्रमाणे आम्ही सुरुवातीला जे मंडळ चालू केलं त्या दिवसापासून आज एवढं बजेट वाढलंय की त्या बजेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे आज रोजी सेक्टरमध्ये किंवा खारघरमध्ये खूप राहायला आले आणि त्यामुळे हा प्रश्न थोडासा सुटत गेला आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते वाढत गेले. आम्हाला थोडंसं वर्गणीतून पैसे बऱ्यापैकी जमा झाले आणि आमचे कार्यकर्ते वाढल्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा प्रत्येकानं आम्ही ठराविक अमाऊंट वाटून दिलेले आहे. म्हणजे कार्यकर्ता जो आजीव आहे सभासद त्यांनाही आम्ही काही रक्कम हे करायला होतो, डोनेट करायला होतो. आणि आमच्याकडे आता स्पॉन्सर बऱ्यापैकी मिळायला लागलेत कारण गणपती मंडळाची बाप्पाची प्रसिद्धी बऱ्यापैकी झाली. त्यामुळे स्वतःहून अनेक लोक येतात पुढे स्पॉन्सर करायला. त्यामुळे आता बऱ्यापैकी आमच्या त्या सगळ्या सोयी गणपती जसं सेक्टर वाढेल किंवा जसं खारघर वाढेल आता जवळपास पूर्णत्वास आलेले आहेत. खारघर शहरच जवळजवळ पॅक झालेले. तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आपल्या कीर्ती. नमस्कार सर. तर तुमच्या चर्चेत मला खूप काही नवीन ऐकायला भेटलं किंवा जे तुमचा एकोपा आहे ते पण मी अनुभवला. मला असं विचारायचंय की जेव्हा तुम्ही हे उभं केलात पूर्ण गणपती बाप्पा पासून ते सगळं काही डिझाईन केलात तुम्ही आणि जे उत्साह तुम्ही पेरलात आताच्या त्या क्राऊड मध्ये दिसतो का किंवा आमच्यासारख्याच मुलांमध्ये तुम्हाला तो उत्साह अनुभव करता येतो का? नक्कीच. तसं बघायला 4 महिने आधीच जेव्हा गणपतीची आमची मीटिंग होती ती पहिली मीटिंग आमची जून मध्येच होती आणि जून पासूनच सर्व कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः उत्साह असतो आणि प्रत्येक मीटिंगला मुलं हजर असतात आणि प्रत्येकांना एक आम्ही समित्या बनवल्या. उत्सव समितीमध्ये प्रत्येकाला वेगळं दिलं. ऍडव्हर्टायझिंगची आमची जाहिरातीसाठी वेगळी एक असते, वर्गणीसाठी वेगळी आहे, शॉपच्या वर्गणीसाठी वेगळी आहे, घरटी वर्गणीसाठी वेगळी आहे असं आणि इव्हेंटसाठी वेगळी. जे आता आपल्याला गणपतीच्या समोर जे काही हे करायचंय
तर त्याच्यासाठी एक वेगळी समिती, अशा आम्ही 5-6 समित्या नेमून देतो आणि त्याप्रमाणे त्याच्याकडे ती जबाबदारी आम्ही दिलेली असते. सर, आता जी आपली गणपतीच्या इको फ्रेंडली गणेशोत्सव आता खूप साजरा केला जातो, पण आपल्या नवी मुंबईमध्ये सुद्धा आता मूर्त्यांच्या उंच्या खूप वाढत चालत आणि त्या पीओपीच्या असतात. तर पर्यावरण आणि मग हा उत्सव हे कसं जपायचं बघतात? आता मला वाटतं आपण जास्त योग्य सांगू शकतो. ऍक्च्युली ताई कसं आहे, पर्यावरण जपणं हे चांगलंच आहे, परंतु कसं आहे, मूर्ती ही पीओपीची असते आपली दरवर्षी, हम्म. पण आपण कसं आर्टिफिशियल तलावात आपण विसर्जन करतो, म्हणजे ते नैसर्गिक नाहीये, तो बनवलेला तलाव आहे. आपण ज्याच्यात गणपती बाप्पा विसर्जन करतो तो तलाव बनवलेला आहे. बरं. आणि आपण समुद्रात विसर्जन नाही करत, समुद्र हा नैसर्गिक असतो, बरोबर. तिथं पर्यावरण जपणं जास्त गरजेचं आहे. आपण विसर्जन करतो तलावात, आणि आमची ही उंची एक लिमिट पर्यंत असते. बरोबर. आमच्या मंडळाचा बजेट किती वाढला तरी आम्ही उंची नाही वाढवू शकत, कारण खारघरमध्ये 22 फुटापेक्षा उंचीची मूर्ती येऊच नाही शकत आत. स्काय वॉक्स आहेत, बरोबर. फार मोठे मोठे झाडं Bridges. खालपर्यंत आहेत, झाडं. ब्रिजेस आहेत, तर ती मूर्ती येऊ नाही शकत. परत आम्हाला मुंबई साईडनं यायचं बोललं तर आम्हाला वाशी क्रॉस करून यायचं, बरोबर. वाशीचा टोल नाका आहे, ते- सगळ्या काही गोष्टी बघून यायच्या. तर आमची उंची जी हाईट आमची ठरलेली आहे त्यात थोडंफार बदल होतात दरवर्षी, पण आम्ही नैसर्गिक तलावात त्याचं विसर्जन करतो. तर मला वाटत नाही त्याच्यामुळे काय पर्यावरणाला त्रास होईल, मला तर असं वाटतं. कारण नैसर्गिक तलाव, आता जे PMC नैसर्गिक तलाव बनवते त्यात पीओपी आपण विसर्जन करतोच आहे. तर आता जे पनवेल महानगरपालिकेने, आमच्याकडे तर पनवेल महानगरपालिका आहे, तर त्यांनी जे आर्टिफिशियल तलाव बनवलेत त्यात जे बाप्पा विसर्जन होतात 2 फूट, 2.5 फूट, 3 फुटाचे, तर त्यात ते जे माती निघते बाप्पाची, ती ते परत मूर्तिकाराकडे देतात, ते परत ते रिसायकल होऊन परत त्याच्याच आपण ते दरवर्षी बाप्पा बनवतात. तर ते एक चांगला उपक्रम पनवेल महानगरपालिकेने सुद्धा राबवलेला आहे. तर हे सगळीकडे असं उपक्रम राबवले सर्व पालिकेने, तर खूप चांगलं काम होईल. चांगलं काम. वाव, खरं तर आता माझा शेवटचाच प्रश्न असणार आहे, तुमच्या तिघांनाही असणार आहे. खारघरचा मोरया, ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल एका वर्ड मध्ये? खारघरचा मोरया मी एका वर्डमध्येच बोलीन ताई. आमचं मंडळाचं स्लोगन सुद्धा आहे, परंपरा आम्ही जपतो, मोरयाचा गजर आम्ही करतो. वाव. तर आमच्या मंडळाचं हीच आहे की आम्ही परंपरा संस्कृतीनेच चालणार, किती काही झालं तरी त्यात काय डाऊट नाही. आगमनालाही आमची संस्कृती दिसून येईल, परंपरा दिसून येईल, विसर्जनाला येईल. विसर्जनच्या दिवशी सर्व मंडळ त्या तलावात पाठ सोडून जातात ताई, पण आम्ही तो पाठ काढतो. आमचे कार्यकर्ते तलावात उतरतात, पाठ घेऊन तिथं परमिशन नाही देत तलावात उतरणं, पण आमचे कार्यकर्ते त्यांच्याशी भांडून, त्यांच्याशी चर्चा करून तलावात उतरून आम्ही तो पाठ काढतो. कारण त्या पाठावर आमचे 10 दिवस आमचा बाप्पा बसलेला असतो. तो पाठ आम्ही मंडपात नेऊन आम्ही त्याची पूजा करतो, आरती करतो परत. तर तो पाठ आम्ही सोडत नाही, आम्ही 2 तास थांबतो. गेल्या वर्षी सुद्धा आमचे कार्यकर्ते 2 तास पाण्यात होते, कारण ते खूप टाईट बसवल्यामुळे मूर्तीचं स्ट्रक्चर, ती मूर्ती निघत नव्हती पाटावरनं. पण आमच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात जाऊन तो पाठ काढला. तो पाठ कमीत कमी साधारणपणे मला वाटतं 50-60 किलोचा असेल. तो पाण्यात जाऊन आणखी वजन होतो. ते आमचे 4 कार्यकर्ते दरवर्षी उतरून तो पाठ काढतात. आणि तसं मग आमचा खारघरचा मोरयाचा आम्ही हेच आहे की आम्ही परंपरा जपतो. मी तेच बोलीन. तर आपण काय सांगाल खारघरच्या मोरयाच्या? आता खरं तर इतक्या वर्षानंतर तो नवसाला पावणारा गणपती म्हणून बऱ्याचशा लोकांचा कल आमच्या खारघरच्या मोरयाकडे असतो. जर आपली काय भावना आहे खारघरच्या मोरयावर? खारघरचा मोरया म्हणजे उत्साहाचा झरा. वाव वाव. खरं तर कारण कार्यकर्त्यामध्ये एवढा उत्साह असतो, तो जो मला वाटतं तो उत्साह पूर्ण वर्षभर टिकतो. खरं तर मगाचपासूनच माझ्या डोक्यात एक प्रश्न येतोय की बाप्पाची मूर्ती बनवताना त्याचे स्केचेस वगैरे असतात, म्हणजे पूर्ण मूर्ती कशी बनली पाहिजे आपली, ते आपण कसं ठरवता? सर्वप्रथम तर आपण सर्व कार्यकर्त्यांचे मत घेतो, त्यांच्या डोक्यात काय आपण त्यांना सुद्धा विचारतो. आणि त्यानंतर आमच्या मंडळाची कोर टीम आहे, ते कोर टीम आमच्या मंडळाचा उपाध्यक्ष आहे अभिषेक शिंदे, तो हँडल करतो. तर ती कोर टीम आम्ही बसतो, सगळे स्केचेस समोर ठेवतो. मग त्या स्केचेसमधनं आपण एक स्केच फायनल करून त्यात आपण अजून काय ॲड ऑन करू शकतो हे आपण डिसाईड करून मग तशी स्केच फायनल होते. मग ती स्केच आपण कोर कमिटी जवळ ठेवतो, म्हणजे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सेक्रेटरी. मग ते
त्यांच्यात पण वेगळी चर्चा होते. मग त्यांच्या डोक्यातही सुद्धा काय वेगळं संकल्पना असतील, काय वेगळे रूप त्यांच्या डोक्यात असतील जे यावर्षी करायचे ते सुद्धा सांगतात. मग अजून काय ऍड ऑन होतं त्यात, आणि मग ती एक फायनल स्केच ठरल्यानंतर आपण ती मूर्तिकाराकडे देतो. अशा पद्धतीची मूर्तिकार आम्हाला मूर्ती हवी आहे. मध्ये मूर्तिकार बजेट सांगतो, काय प्रॉब्लेम फेस करू शकतो आपण, की असा मूर्ती आणली तर कुठे काय आपल्याला होईल, त्याचे विड्थ किती ठेवायची, उंची किती आहे? उंची हो. किती ठेवू शकतो, आणि फोल्डिंग कुठून करायची, बरोबर कारण आमचा प्रबळ फोल्डिंग असतो, कारण मग ते आम्हाला कुठे प्रॉब्लेम नाही होत बरोबर येता जाताना. मग ते आम्ही फोल्डिंग करतो सगळे प्रबळ, साईडनी पण वरून पण. तर ते अशा प्रकारे आमचं स्केच सुद्धा फायनल होतो, आणि मूर्तीची उंची आणि त्याच्या प्रभावात आपल्याला काय नवीन करायचं ते सुद्धा, आणि आपल्या मूर्तीत दरवर्षी एक नवीन संकल्पना आपण दाखवतो. खरं तर खूप छान. पाठच्या वेळी आता मगाशीच आपला रॅपिड फायर थोडा खूपच लेंदी झाला, तर थोडं परत आपण एकदा रॅपिड Short फायर चालेल. घेऊया का? तर सगळ्यात आवडतं आपलं गाणं कुठलं बाप्पाचं? माझं चिकमोत्याची माळ. आणि माझं गजानना तू गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना तू गणराया आधी वंदू तुझ मोरया. वाव दादा, आपलं माझं सनाईचा सूर. सनईचा सूर. तिघांची पण गाणी एकदम मस्त आहेत एकदम. आता आपला पुढचा प्रश्न असणार आहे की बाप्पाचं म्हणजे बाप्पाचे 5 नावं जे तुम्हाला विनायक, विनायक, लंबोदर, भल्लालेश्वर, चिंतामणी, सिद्धिविनायक, सिद्धिविनायक, वक्रतुंड. खूपच नावं झाली. एकदंत. एकदंत. बरोबर. 5-6 पाहिजे तुम्हाला, 7-8 झाली. तर ढोल ताशा की भजन? भजन. ढोल ताशा. ढोल ताशा, भजन. भजन. आणि बाप्पाबद्दल एका शब्दात काय बोलाल? सद्बुद्धीचा देवता. वाव. आपल्याबद्दल आपल्याला काय बोलायचं? विघ्नहर्ता. विघ्नहर्ता. वाव. आणि आपण पावणारा, पावणारा. नवसाला खरं तर खूप छान वाटलं आपल्यासोबत गप्पा मारून, खूप छान वाटलं. तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याच्याबद्दल खूप थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या वाटचाली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता आम्ही खरं तर सगळ्यांनाच हा प्रश्न विचारतो, जाता जाता तुम्ही काय विचार देऊन जाल? ताई, तुमच्या एक विचार या चॅनल मधनं मी सर्व मंडळांना एकच सांगेन, गणपती बाप्पा हा सद्बुद्धीचा देवता आहे. या उत्सवाला आपण सर्वांनी वाढवला पाहिजे, भव्य दिव्य असा उत्सव साजरा केला पाहिजे, आणि जितकं होईल तितकं मंडळांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. कारण हा उत्सव सुरूच यासाठी केला होता की सगळे एकत्र यावेत. त्यामुळे सर्व मंडळांना मी हेच सांगेन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की एकमेकांना मंडळांना सपोर्ट करा आणि सर्व मंडळ पुढे जाऊ द्यात. एक विचार या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मंडळांना एक आव्हान करतो की जी काही टिळकांपासून संस्कृती आतापर्यंत आलेली आहे याचं रूप अत्यंत भव्य दिव्य झालेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडं विभत्सपणा वगैरे आलेला आहे. तो कसा चांगल्या पद्धतीनं रूपांतरित होईल संस्कारात किंवा संस्कृतीत, हे एवढं सगळ्या मंडळांनी भान ठेवलं तरी आपल्या संपूर्ण गणपती मंडळाचं सार्थक होईल. वाव सर, आपला काय विचार आहे? मी तर मुंबई आणि नवी मुंबईच्या सर्व गणेश मंडळांना असं सांगेल की एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी, एक सेक्टर एक गणपती ही संकल्पना लागावी, जेणेकरून त्याचा फायदा सर्वांनाच होईल. सर्वांना. बरोबर. वाव, खरं तर पुढच्या खूप वर्षी. छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खूप मस्त. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरं तर नवी मुंबईकडून तुम्हाला कसा हा वाटला पॉडकास्ट आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया. मोरया.